नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर चैत्र महिना लागलेला आहे आणि त्यामध्ये आंब्याचा सीझन असतो, कैऱ्या लागलेल्या असतात. तर त्या कैऱ्यांपासून आपण विविध पदार्थ बनवू शकतो, चटपटीत पदार्थ बनवू शकतो. तर आपण आता त्या कैरीपासून नवीन पदार्थ बनवणार आहोत. तर चला आपल्या डाळिंबाच्या बागेत, तिथे आपण झाडे लावलेले आहेत ना, बघा हा आमचा आहे डाळिंबाचा बाग आणि बागेच्या कडेला आंबे लावलेले आहेत. त्या आंब्याला भरपूर अशा कैऱ्या लागलेल्या आहेत. तर बघू शकता आमच्या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या हा आहे केशर आंबा. तर यापैकी आपण 2 ते 3 कैऱ्या घेणार आहोत. ताजी ताजी कैरी घ्यायची आहे आपल्याला किसण्यासाठी. तर आज आपण बनवणार आहोत कैरी डाळ अशी चटपटीत चटणी. तर बघू शकता या झाडाच्या 3 कैऱ्या मी घेतलेल्या आहेत. त्यापैकी एकाच कैरीची आपण डाळ चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण ही कैरी स्वच्छ धुवून घेतली आणि आपली जी किसणी असते ना खोबरं किसायची, त्याच्या बारीक किसायची, जाडसर किसायची नाही. तर आता ही कैरी आपण किसून घेणार आहोत. आता आपली कैरी किसून झालेली आहे. बघू शकता एक पूर्ण कैरी किसून घेतलेली मी बारीक. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरे. पण माझ्याकडे ना ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी वाळलेलेच खोबरे घेतले, ते पण बारीक किसून घेतले. आणि आता त्यासाठी आपण घेतलेले आणखी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आणि आपण आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. पण अगोदर मी 4 तास डाळ भिजवली होती, हरभऱ्याची डाळ. ते बघू शकता ही हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे मी. ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत आपण. कैरी, खोबरं आणि मिरची आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि जिरे टाकणार आहोत. सर्वप्रथम मी टाकले आहे डाळ, नंतर टाकलेला आहे कैरीचा किस. थोडासा कैरीचा किस बाजूला ठेवणार आहे आणि खोबऱ्याचा किस देखील बाजूला ठेवणार आहेत मी. आपल्याला तो नंतर लागणार आहे. बघू शकता हे बाजूला काढून ठेवलेले मी जे आपल्याला नंतर लागणार आहे ना ते खोबरं आणि किस कैरीचा. तर मी चवीनुसार मीठ टाकलं आहे, त्यामध्ये टाकले जिरे. आणि ही अशी भरड करून घेणार आहे आपण. शेंगदाण्याची चटणी कशी बारीक करतो त्यापेक्षा थोडंसं जाड बारीक करायचं आहे. बघू शकता असं बारीक केलेलं आहे मी, भरड. आता हे ना एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आपण. आता गॅस चालू करून देऊ आपण. त्यावर तडकापळी ठेवली. तर आपल्याला तडका द्यायचा आहे आता या मिश्रणाला. तर तडक्यासाठी घेतलेले मी आहे 2 लाल मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर इकडे तेल तापलेले होतं पण मी गॅस बंद केला. आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण. माझ्याकडनं मोहरी स्किप झाली होती, मी पहिली मोहरी टाकली, मग जिरे टाकले. आता जिरे छान फुलले आपले. आता टाकणार आहे त्यामध्ये मी कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये टाकणार आहोत आपण हळद. आणि आपल्या ज्या 2 लाल मिरच्या टाकल्या होत्या ते देखील मी टाकलेल्या आहेत. आणि आता गॅस बंद करायचा आहे. आता हा आपला तडका जो आहे तो आपण जे मिश्रण केलेलं होतं ना त्याच्यामध्ये टाकणार आहेत. आणि आपण जो किस राहिलेला होता ना खोबऱ्याचा आणि कैरीचा, तो पण त्या मिश्रणामध्ये टाकणार आहे. आणि नंतर तडका टाकलेला आहे आपण बघा. आणि त्यामध्ये आपली जी फोडणी होती ना तडका दिलेली ती टाकून गेली आणि चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण कोथिंबीर आहे ना मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे आपल्या मिश्रणाला आहे ना असा हिरवा कलर येतो. पण म्हणून मी नंतर टाकली ताजी आणि थोडीशी साखर टाकलेली मी त्यामध्ये. तर बघू शकता आपली डाळ चटणी
अशी चटपटीत अशी डाळ चटणी तयार झालेली आहे. ही आपण तोंडी लावायला खाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.